हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले। याबाबत शिवसेना महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांनी माध्यमांद्वारे आपले विचार प्रकट केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा परत या बाळासाहेब परत या परत या बाळासाहेब परत या परत या बाळासाहेब परत या अमर रहे अमर शिवसेनेचा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी बाळासाहेब परत या अमर रहे बाळासाहेब अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे बाळासाहेब परत या छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदू हृदय सम्राट अमर रहे बाळासाहेब अमर रहे अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी परत या बाळासाहेब परत या बाळासाहेब परत या आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असल्यामुळं शिवसेना छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी या महाराष्ट्रातच नाही तर देशात हिंदुत्वाचा झेंडा फडकवला आणि त्यांच्या स्मृतीला आठवणीत ठेवून भविष्यात शिवसैनिकांच्या हातून त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणानुसार काम व्हावं आणि त्यांनी दिलेल्या आठवणी कायम आमच्या मनात राहाव्यात, त्या पद्धतीनं त्यांच्या विचारावर काम करता यावं या उद्देशाने छत्रपती शिवसेना संभाजीनगरच्या वतीनं आज आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे। काय वाटतं बाळासाहेब ठाकरे हे असं दैवत आहे की कुठल्याही शिवसैनिकाला, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही हिंदुत्ववादी माणसाला बाळासाहेब कायम आपल्या मनामध्ये ठेवलेले आहेत। त्यामुळे बाळासाहेब कायम आमच्या बरोबर राहावेत ही भावना शिवसैनिकांची। आज बऱ्याच वर्षानंतर या देशाला आणि महाराष्ट्राला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे परत या असं संपूर्ण शिवसैनिकालाच नाही तर महाराष्ट्राला आणि भारताला असं वाटायला लागलेलं आहे। एकंदरीत देशाची राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता या देशाला आणि समाजाला एक कडक शिस्त लावणारा नेता, समाजाभूमी काम करणारा नेता असं म्हणून बाळासाहेबांकडे पाहिलं जातं आणि त्या बाळासाहेबांना आज आम्ही अभिवादन करतो आणि त्यांच्या स्फूर्तीस अभिवादन करून माझं संपवतो।